हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भूमिका पाटील आणि माझा ब्लॉग नंबर 4. तर आज आमच्या गणपती बाप्पांचा विसर्जन आहे आणि खाली सगळे तयारीच करतायत विसर्जनाची. मी आता उठले म्हणजे 11 वाजलेत आणि आता खाली जाते मी. बघू कोण काय काय तयारी करताय. मी तुम्हाला दाखवते आता खाली जाऊन काय काय तयारी चालू आहे ते. आणि मी ह्या ब्लॉगमध्ये मोस्टली डान्स क्लिपच ऍड करेन कारण मग तिकडे खूप आवाज वगैरे असेल. आता आम्ही इथं सगळी फुलापूस करायला घेतली आहे. आमचा अजून इथं बघा आता फायनली आमची फुलं झाली आहेत खुश करून. एवढी झाली बघा. दुपारपासून बसलेलो, आता कंप्लीट झाली आमची सगळी. या किडा इथनं मी माझ्या हातात ठेवतोय आणि मुठ्ठी बंद करून यांना सगळ्यांना ओपन करून घाबरवतोय. रिॲक्शन बघू चला यांची. मम्मी टॅप तुला जे द्या. मम्मी टॅप. अरे किरीना टॅप करा. काय बाबा खा खा खा. ई सरप्राईज आहे तुझ्यासाठी. काय बघ, याच्यातनं ऑप्शन आहे. टॅप कर आणि जो तुला येईल तो तुम्ही घेवायचा. हा बोटा टॅप कर. हा टॅप कर, आपोआप ओपन होईल. पलतच काय अरे, खावाची गोष्ट आहे, नंतर दिल्यावर बोलू नको. खा खा. बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई. कंठी आता बनवून झालेली आहे फायनली. बघा कसली भारी वाटते. मोराची बनवली, म्हणजे थीम मोराचा ठेवलाय. मस्त वाटते ना. तर आज आमचा गणपती बाप्पांचा विसर्जन आहे आणि 10 days ते होते घरी. तर एवढी मजा मस्ती केली आम्ही. सगळेजण एकत्र आलो, गप्पा गोष्टी केली, खूप दिवसांनी भेटलो आणि म्हणजे खूपच मजा केली गाईस. आणि मग आता हे सगळं मी खूपच मिस करणार आहे. तर आज विसर्जन आहे आणि आम्ही सगळे रेडी वगैरे झालो आहे छान. आणि मग आता परत वर्षभराची ओढ लावून गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत. आणि मला हे सगळं बोलताना सुद्धा असं रडू आल्यासारखं झालं आहे गाईस. तर मग चला मी तुम्हाला दाखवते विसर्जन वगैरे कसं होतं आहे आमचं. आणि बघत राहा गाईस ब्लॉग. चाललाच का रे इतक्यात, नको ना रे जाऊ. माझ्या वाटणीचे मोदक सारे तुला देईन मी खाऊ. 9 दिवस तर झालेत, इतकी कसली रे तुला घाई. थोडे दिवस थांब ना, नंतर हट्ट करणार नाही. तुझी आई बोलवते का रे, खरं खरं सांग मला. मी तुझ्या आईला सांगेन थोडे दिवस राहू द्या ना त्याला. काहीतरी बोल ना बाप्पा. नेहमी असाच शांत राहतोस, यावेळी कट्टी घेणार मी. कारण दरवर्षी तू मला असाच रडवून जातोस. आता चाललाच आहेस तर काय मागू तुझ्याकडे. कारण माझ्या मागण्या कधीच संपणाऱ्या नाही आहेत. त्यामुळे तुला जे द्यायचे तेच दे. शक्य असल्यास संयम जरा जास्तच दे. निरोप घेतो आता. आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया मोरया. तर आता आम्ही आमच्या गणपती बाप्पांना रथात बसवतोय आणि आम्ही पुढच्या विसर्जनासाठी निघतोय. आता गणपती बाप्पांना त्यांच्या रथात बसवलंय आणि पुढच्या विसर्जनासाठी निघालोय.
गाईज आता आम्ही सगळे डान्स करतोय आणि खूप मजा मस्ती वगैरे चालू आहे आमची, खूप एन्जॉयमेंट चालू आहे आमची. तर तुम्ही ब्लॉग असाच बघत राहा आणि आमचा डान्स वगैरे बघत राहा. तर गाईज आम्ही आताच विसर्जन वगैरे करून आलेलो आहे घरी, जेवण वगैरे केलंय आणि आता फ्रेश वगैरे होऊन झोपायला जातोय. 2:30 वाजल्यान आणि आम्ही दोघी इथं मॅगी करत ठेवलेली आहे. म्हणजे विसर्जन वगैरे करून येऊन फ्रेश झालो आम्ही आणि झोपायला चाललेलो आम्ही. पण रोज 10 दिवस जागरण झाला म्हणून झोप काय आम्हाला येत नव्हती. तर लावू बोली का चल बोलते आपण मॅगी करू, काहीतरी भूक लागली तिला, मग चल मी पण येते टाइमपास. तर मग आता इथं मॅगी करत ठेवली. मग मॅगी वगैरे खाऊन झाली की आम्ही मग झोपायला जाऊ. गाईज आम्ही आता इथं मॅगी खात घेतली. मी फक्त थंड आणायला गेलो ना आमच्या लावची मॅगी खाऊन पण झाली. ऋतू खातोय. रात्रीचं 2:45 वाजला निला, सकाळी पेपर आहे तिचा, झोपा बिपाचा काही नाही, मॅगी खावायची आहे बेस. आणि मी पण आता मॅगी खातोय आणि मग नंतर भेटतोय तुम्हाला गाईज. तर गाईज आता आमची मॅगी वगैरे खाऊन झालेली आहे आणि मग आम्ही आता झोपायला चाललोय. म्हणून मी हा व्लॉग इथंच एंड करते. तर तुम्हाला कसा वाटला गाईज नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. मॅगीचा ताट पण खाली झालेला आहे गाईज.